नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात नुकतंच एक अपडेट आलेलं आहे. त्यानुसार पाठीमागील एक जाहिरात 2025 मध्ये आलेली मे 25 ला फॉर्म पण भरले गेले होते. ती जाहिरात आली तिच्या एक्झाम बाबत आणि तिच्या पुढचं अपडेट काय असू शकतं, कारण आत्ताच कोर्टाने एक निर्णय दिलाय की 45 वर्षाच्या वरील सुद्धा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना इथे फॉर्म भरता येणार आहे. जी अंतर्गत एक्झाम असते पदोन्नतीसाठी, त्यासाठी या महिलांना सुद्धा त्यांनी पात्र केलेलं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की पाठीमागची ऍड कधी रिओपन होऊ शकते, कधी विद्यार्थ्यांना म्हणजे महिलांना परत फॉर्म भरता येऊ शकतो, एक्झाम कोण घेऊ शकतं, कारण रिसेंटली 5 जूनला एमपीएससी संदर्भातला एक GR पण आलेला आहे. सो परत एक विचार असा आहे की एमपीएससी घेणार की TCSच घेणार आहे. त्याबद्दल पण थोडासा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की तुम्ही जर अंगणवाडी पर्यवेक्षिका डिपार्टमेंटल एक्झामसाठी WCDच्या मार्फत म्हणजेच महिला व बाल विकास मार्फत तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच ऑलरेडी आपली रेकॉर्ड फॉर्मॅटमधली अवेलेबल आहे. 2499 रुपयामध्ये आहे, जिला आपण लाडकी बहीण नावाने आपण नाव दिलेलं आहे. दुसरी जी बॅच आहे तुम्हाला, ज्यामध्ये फक्त कायदे आहे बघा. WCDच्या या एक्झामसाठी तुम्हाला कायदे पण आहेत. 3 महत्वाचे कायदे आहेत, ज्यामध्ये बघा WCD म्हणजे पोषण आहार कायदा पण आहे, संगणक ज्ञान कायदा आहे आणि WCDचा योजना आणि कायदे पण आहे. त्याची पण एक सेपरेट बॅच आहे. आणि दुर्गा PYQ ची बॅच सिरीज बघा, 2026च्या अगोदर जी एक्झाम झाली त्या एक्झाम मधले सगळे PYQ तुम्हाला या बॅच मध्ये फक्त 1 रुपयामध्ये अवेलेबल आहे. योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर मग तुम्ही निर्णय घेऊ शकता. बघा, 5 मे 2026 ला एक सामान्य प्रशासन विभागाचं एक GR आला आणि ह्या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की WCDच्या माध्यमातून जेवढीही पदं आहेत ही सगळी पदं आता MPSC कडे वर्ग करण्यात आली होती. आणि त्या GR मध्ये पर्यवेक्षक नावाचं एक पद पण आहे, जे की WCDच्या मार्फत म्हणजेच ICDच्या माध्यमातून, बरोबर, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम किंवा सर्व्हिस ICDच्या माध्यमातून भरलं जातं. हे सुद्धा आता MPSC कडे वर्ग झालेला आहे. आता हे कधीपासून वर्ग झालाय? हा GR आलाय 5 मे 2026 ला. आता हा GR फक्त लक्षात ठेवा, पुढे याचा उल्लेख करतो. नंतर दुसरा मुद्दा आपण बघितला तर अंगणवाडी मुख्य सेविका. अंगणवाडी मुख्य सेविका हे नाव जनरली कुठे वापरलं जातं? तर हे वापरलं जातं शहरी भागामध्ये बघा, शहरी भागात. आणि शहरी भागामध्ये जी अंगणवाडी पर्यवेक्षिका असतात त्यांच्यासाठी जी एक्झाम घेतली जाते ती महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणारं ICDS हा जी योजना आहे याच्या मार्फत ही एक्झाम घेतली जाते. आणि पर्यवेक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी सुपरवायझर हे शब्द शक्यतो आपण जिल्हा परिषदेमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ऐकतो. आता जेव्हा ग्रामीण भागामध्ये ही पदं भरली जातात, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा त्याला मुख्य सेविका तुम्ही म्हणू शकतात, ही भरत असताना प्रत्येक जिल्हानिहाय इथं भरली जाते आणि ही जी आहे ही पूर्ण शहरी भागामध्ये भरली जातात. आता यामध्ये 2 प्रकारच्या एक्झाम असतात. एक म्हणजे विभागीय स्पर्धा परीक्षा आणि एक असते सरळ सेवा. आता विभागीय स्पर्धा परीक्षा ज्याला आपण डिपार्टमेंटल एक्झाम म्हणतो, ज्याच्यासाठी फक्त आणि फक्त अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका ज्या असतात ना, ह्याच इथे फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या, डिपार्टमेंटला, मग ती ही पण असू देत, डिपार्टमेंटला हेच फॉर्म भरू शकतात. आणि सरळ सेवेला मात्र कोणताही ग्रॅज्युएट झाला, पदवी झाली महिला इथे फॉर्म भरू शकते. पदवी झालेली महिला फॉर्म भरू शकते. आता जर तुम्ही जिल्हा परिषदचा विचार केला तर 2023 नंतर ही जाहिरात आलेलीच नाहीये. मग तो 2023 नंतर आले नाही, ही सुद्धा जाहिरात अपकमिंग आहे. ही जाहिरात सुद्धा ZPच्या अंतर्गतली अपकमिंग आहे, येणारी आहे. कन्फर्म नाही सांगू शकत आपण, पण एक अंदाज जर सांगायचा म्हटला तर साधारणतः पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेची ऍड येणं अपेक्षित आहे. आणि आपण WCDचा विचार केला, हिची ऑलरेडी 272 पदांची ऍड आलेली आहे, बरोबर. इथे फॉर्म भरलेला आहे तुम्ही TCSच्या मार्फत, हा फॉर्म भरलेला आहे तुम्ही ऑलरेडी. मग आता जर 5 मेचा GR लागू झाला तर ही एक्झाम कोण घेऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो. सो इथपर्यंत तुम्ही थांबा. जिल्हा परिषदची ऍड अपकमिंग आहे, पुढच्या 1-1.5 महिन्यात येऊ शकते. आणि ऑलरेडी ही सरळ सेवेची ऍड तर झाली ऑलरेडी, 102 पदांची ऍड ऑलरेडी येऊन गेलेली 2024 मध्ये. ही 2025 ची जाहिरात जी आहे तिची एक्झाम अजून पेंडिंग आहे, त्याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. आता बघा, जिल्हा परिषदेकडून जेव्हा जाहिरात येते, ZPची जाहिरात असते, प्रत्येक जिल्ह्याची वेगळी असते बघा. जशी की नाशिक जिल्ह्यासाठी वेगळ्या पद्धतीने अशी ऍड येते, त्यामध्ये पण मुख्य सेविका पण म्हटलं गेलंय किंवा पर्यवेक्षिका पण म्हटलं गेलंय, महिलांसाठीच हे पद असतं.
याच्यासाठी जी झेडपीची ऍड येते त्यासाठी जी एक्झाम होते ती एक्झाम मध्ये काहीच बदल नाहीये. यात अजून बदल झालाय का या संदर्भात अजून काही अपडेट नाहीये. हे ॲज इट इज आहे. म्हणजेच ही एक्झाम कोण घेऊ शकतं, मागच्या वर्षी जर ही एक्झाम IBPS ने घेतली असेल तर यावर्षी सुद्धा IBPS यांची एक्झाम घेऊ शकते आणि पॅटर्न असाच असू शकतो जो तुम्हाला समोर आहे बघा. तुम्हाला मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बुद्धिमत्ता 25, प्रत्येकी 2-2 मार्काला 100 प्रश्न 200 मार्कांना 120 मिनिटांमध्ये म्हणजे 100 प्रश्न सोडवायचे असणार आहे. ओके, आता जाऊया आपण महत्वाच्या मुद्द्याकडे. जी 2025 ची जाहिरात आलेली बघा, ही जी आहे 272 पदांची जाहिरात आहे. फॉर्म आपण भरले होते 20 मे 2025 पर्यंत. फॉर्म सुटले होते 30 एप्रिलला, 20 मे पर्यंत फॉर्म आपण भरले होते. आणि त्यामध्ये जे अर्हता आपण चेक केली त्याची डेट काय होती, शैक्षणिक अर्हते संदर्भातली 1 जानेवारी 25 पर्यंतची अर्हता होती. याची ऍड तुम्हाला आत्ताही तुम्ही जर वेबसाईटला गेला तर ही ऍड बघायला मिळेल. ह्या ऍड नंतर बाकी ते काही अपडेट आलेलं नाहीये. ओके, आता ज्या ज्या विद्यार्थी मैत्रिणींनी फॉर्म भरला असेल, अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी फॉर्म भरला असेल, त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये टाका. या संदर्भात तुम्हाला त्यांच्याकडे काही मेल वगैरे काही अपडेट आला असेल तर मला कमेंटमध्ये टाका, कारण त्यांच्या वेबसाईटला असं काही अपडेट अजून आलेलं नाही. हा, एवढं मात्र नक्की आता की जेव्हा तुम्ही फॉर्म भरून झाले त्यावेळेस मात्र परीक्षा अजून झालेली नाहीये का आणि काय कारण असू शकतात. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरताना अर्हतेमध्ये बघा जी वयोमर्यादेची अर्हता होती ती होती 45 वर्षाची. म्हणजे 45 वर्ष मॅक्सिमम आणि मिनिमम 21 वर्ष या दरम्यानच्याच मदतनीस, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकत होत्या. मग यामध्ये बाकीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये जाहिरात आल्याच नाही. मग ज्या अंगणवाडी मदतनीस आणि सेविका ज्यांचं वय 45 प्लस आहे मग त्यांना इथे संधी मिळत नव्हती. त्यामुळे अशा काही महिला आहेत, त्यात जो अकोल्याच्या ह्या अंगणवाडी सेविका आणि महिला आहेत ह्या कोर्टामध्ये गेल्या. कोर्टामध्ये त्यांनी याचिका टाकली आणि मग याचिका गेल्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये, तशी ही याचिका माझ्या माहितीप्रमाणे 2023-24 दरम्यान टाकली गेलेली आहे आणि 25ला ही जाहिरात येऊन गेली. 25ला जाहिरात आल्यामुळे कदाचित कोर्टाने याला स्थगिती दिली असावी, कारण मधल्या काळामध्ये याच्याबद्दलचे अपडेट माझ्यापर्यंत पोहोचले नाहीये. सो माझा अंदाज आहे की त्याच्यामुळे ही स्थगिती आलेली असावी. हे एक कारण आहे, बरेच कारण त्यापैकी हे कारण आहे की ही अजून परीक्षा झालेली नाही. मग आता कोर्टाने जर निर्णय दिला असेल बघा, कोर्टाने निर्णय दिलाय म्हणजे 45 होता 1 जानेवारी पर्यंत सगळी अर्हता आपण पकडतो, कन्सिडर करतो. मुख्य सेविकेची जाहिरात, त्यासाठी पात्रता कोणती पदवीधर चालतोय, त्यानंतर 10 वर्ष कमीत कमी सेवा लागते तुम्हाला, कारण ही डिपार्टमेंटल एक्झाम अंतर्गत परीक्षा होती ना, म्हणून याला अनुभव पण लागतोय. आणि MSID सर्टिफिकेट तुम्हाला याचा जे 10 ऑक्टोबरला ऑलरेडी येऊन गेलेला आहे. त्यामुळे नसेल जरी तुमच्याकडे MS सर्टिफिकेट तरी तुम्हाला नियुक्तीनंतर 2 वर्ष सवलत दिली जाते. यासाठी साधारणतः 45,000पर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला मिळते, 45-50,000पर्यंत. आता बघा का बरं थांबली, त्यातलं एक कारण आहे. पहिलं कारण ते म्हणजे अंगणवाडी सेविकांना दिलासा, 45 वर्षावर महिलांना मिळणार पदोन्नती. कोर्टाने निर्णय दिला आणि आता अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत काम करू शकतात. 45 वर्षापर्यंत त्यांना पदोन्नतीपासून का वंचित ठेवावं, तर कोर्टाने ही स्थगिती उठवली आहे. आता या संदर्भात 45 प्लस वाली अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस सुद्धा इथे फॉर्म भरू शकते. या संदर्भात आता WCD कडनं एक महत्वाचं परिपत्रक येणं अपेक्षित आहे. ते परिपत्रक आल्यानंतर परत एकदा TCS काय करणार आहे, या ऍड संदर्भातील लिंक ही परत ओपन करणार आणि ज्या महिलांनी फॉर्म भरला नव्हता, ज्या पात्र महिला आहेत त्यांना परत फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते. मग यामध्ये 2 प्रकारच्या संधी, एक तर सगळ्यांना परत एकदा संधी देऊ शकते, ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी भरलाच पण अबांतर राहिलेले आणि 45 प्लस त्यांना संधी मिळू शकते, किंवा फक्त 45 प्लसच्या उमेदवारांना किंवा महिलांना इथे संधी देऊ शकतात. हे ठरवणार आहे ते महिला बालविकास विभाग आणि TCS दोघं ठरवून ते ऍड त्या संदर्भातील लिंक ओपन करते. आता मग पुढचा मुद्दा महत्वाचा येतो. हे सगळं झालं तर महत्वाचा प्रश्न आहे मग परीक्षा कोण घेणार आहे. कारण ही परीक्षा जी होती ना, ही परीक्षा अशा फॉर्मॅटमध्ये होती बघा. हा फॉर्मॅट जो ऑलरेडी दिलेला आहे तो TCSने दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, बरोबर आहे. ज्यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान हे सगळे विषय जर बघितले 10 प्रश्न 20 प्रश्न, त्यानंतर ICDS कायदे त्यासाठी 20 प्रश्न, पोषण अभियान कायदे 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्तासाठी 20 प्रश्न आणि संगणकासाठी 10 प्रश्न, प्रत्येकी 2-2 मार्काला असे टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी ऑलरेडी हे एक्झामचा फॉर्मॅट आलेला आहे. 1.5 तासामध्ये सोडवायचा हा फॉर्मॅट आलाय. मग आता जर ही एक्झाम 5 जूनच्या नुसार आपण जर विचार केलो की 5 जूनला सर GR आलेला आहे, ह्या GR नुसार WCDच्या ही एक्झाम ही MPSC कडे गेलेली आहे. मग जर MPSC कडे गेली तर आम्ही मे 2025 मध्ये ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, जी एक्झाम TCS घेणार होती. मग ही एक्झाम नेमकं कोण घेणार. आता बघा दोन्ही बाजू आपण विचारात घेऊ. शक्यता, माझा अंदाज आहे की ही एक्झाम TCS घेईल का, कारण फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे.
एक्झामचा फॉर्मॅट पॅटर्न त्यांचा फिक्स ऑलरेडी झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर सुद्धा त्यांचा रेडी असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी TCS बरोबर यांचा करार ॲग्रीमेंट पण झालेला आहे. सो जर ही एक्झाम MPSC कडे वर्ग करायची म्हटली तर खूप गोंधळ होऊ शकतो, कारण MPSCचा अजून पॅटर्नच फिक्स नाहीये आणि यांनी ऑलरेडी फॉर्म भरून ठेवलेले आहे. करार झाला म्हणजे एक्सपेन्सेसचा विचार केला तो पण झालेला आहे आणि किचकट प्रोसेस होऊ शकते इथून तिकडे शिफ्ट करण्यासाठी. सो शक्यता ही TCS एक्झाम घेऊ शकते. हा, पण जर डिपार्टमेंटनी WCD डिपार्टमेंटनी म्हणजे महिला बालविकास डिपार्टमेंटनी सरकारने जर असं काही धोरण आखलं आणि MPSC कडे वर्ग करायचं ठरवलं तर मग मात्र इथे एक्झाम पॅटर्न सुद्धा बदलू शकतो. का? कारण MPSC कडे गेला तर MPSC मध्ये आता शक्यता आहे सरळ एकच एक्झाम घेऊन सिलेक्शन करायचं की पूर्व आणि मुख्य घ्यायची. या संदर्भात MPSC ने अजून डिटेल्स काही दिलेलं नाहीये. आपण फक्त अंदाज बांधू शकतो की गट ब आणि गट क ची एक्झाम MPSC कशी घेते ऑलरेडी त्याच पद्धतीने ही पण एक्झाम घेतली जाऊ शकते. पण MPSC कडे गेल्यानंतर बदल होण्याचे चान्सेस आहेत मात्र, पण जास्त चान्सेस जे आहेत ते आहेत ते TCSच तुमची एक्झाम कंडक्ट करेल आणि TCSनी जर तुमची एक्झाम घेतली तर मात्र तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास करत आलेला आहात म्हणजे असा अभ्यास हाच तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागेल. लक्षात मी काय सांगतोय? हा, आता TCS घेणार की MPSC, तर TCS जास्त चान्सेस आहे आणि एक्झाम पॅटर्न तसाच राहू शकतो. पण जर काही 1% सरकार आणि WCDच्या डिपार्टमेंटने ठरवलं तर मात्र याच्यात चेंज होऊन ती MPSC पण वर्ग होऊ शकते. पण आता तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही अभ्यास, मी तुम्हाला सजेशन देईल माझं की तुम्ही अभ्यास करताना, माझ्याकडे हे नाही, हे अपेक्षित नव्हतं मला, अभ्यास करत असताना तुम्हाला ही बॅच जी आहे लाडकी बहीणची जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला इथे उपयोगात येऊ शकते, ज्यामध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस जो ऑलरेडी TCS घेणार एक्झाम त्या पॅटर्न नुसार असणार आहे. अजून एक पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जर WCDने आणि सरकारने निर्णय घेतला आणि ही MPSC कडे एक्झाम वर्ग जर झाली तर MPSCच्या पॅटर्न नुसार सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, सध्या पुरतीची बातमी अशीच आहे की ही जी एक्झाम WCDची आहे जी ऑलरेडी 2025 मध्ये फॉर्म भरून झालेली आहे ती रिओपन होऊ शकते पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये. त्या अगोदर WCDचं एक महत्वाचं नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर TCSच्या लिंकला ते ओपन करून परत एकदा विद्यार्थ्यांना संधी देऊ शकतात. आणि नाहीच हे झालं तर MPSC कडे जर वर्ग झाली तर मात्र एक्झामला वेळ लागू शकतो आणि परत एकदा ही प्रोसेस ज्यांनी फॉर्म भरला त्यांनाही रिपीट करावी लागू शकते. पण माझ्या अंदाजानुसार शक्यता की ही एक्झाम TCS घेऊ शकते. बाकी तुम्ही समजदार आहात, तुम्हाला अजून काही म्हणायचं असेल कमेंटमध्ये तर मला नक्की कळवा. अजून काही शंका अडचण असेल ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.